असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, अहो असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये. आव्हानांचे लावून यात्र, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या पंक्तीला साजेसं असं आणि स्वातंत्र्याशिवाय काहीच नको या वेळानं झपाटलेलं एक धडाडीचं नेतृत्व, एक तरुण नेतृत्व, समाज प्रबोधनकार, हिंदू हृदय सम्राट, स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांना प्रथमतः कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझ्या भाषणास सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ, राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करणारे तज्ञ परीक्षक आणि सुज्ञ श्रोते, नमस्कार. मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक 7 आपल्या समोर विषय मांडतोय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन. अहो भाव म्हणजे काय तर माणसाच्या मनातील एक अतूट विश्वास, तो काही केल्या बदलत नाही किंवा कोणाच्याही सांगण्यावरून तो मान्य करता येत नाही असा मानवी मनाचा भक्कम आत्मविश्वास. हाच भक्कम आत्मविश्वास आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये पाहायला मिळतो. कितीही अडथळे आले तर मी माझं काम करणारच, हाच भक्कम आत्मविश्वास ठेवून 1901 साली फर्ग्युसन कॉलेज येथे मित्रमेळ्याचं रूपांतर अभिनव भारत संघटनेमध्ये झालं. तेव्हाच ते तरुणांना सांगतात, कृतभोग पोटात घालू द्या खुशाल थैमान, कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचं पान, संवारक काली देती तुझं बळीचं आव्हान, बलशाली आहे मरणापेक्षा आपला अभिमान, बलशाली आहे मरणापेक्षा आपला अभिमान. असं तरुणांना सांगून त्यांनी लाखो तरुण या चळवळीमध्ये सहभागी करून घेतले. यातूनच त्यांचा असलेला भक्कम आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो आणि कुठेतरी त्यांचं भावदर्शन आपल्याला घडून येतं. समर्पणाची हाक ज्यांच्या हृदयात घडली, अजिंक्य झाले राष्ट्रतयांची अभेद वर्षाली, अजिंक्य झाले राष्ट्रतयांचे अभेद वर्षाली, सार्थकतेच्या परिसाने तव जीवन उजळू द्या, तुमच्याच शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या, तुमच्याच शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या. जर क्रांती यज्ञात उडी घ्यायची असेल तर आयुष्याचा होम करावा लागतो. मार्ग खडतर असतो परंतु ध्येय गाठण्यासाठी निखारे पसरलेल्या मार्गाने जावं लागतं. हे माहीत असून सुद्धा काहींनी या क्रांती यज्ञात उडी घेतली आणि या देशासाठी बलिदान दिलं. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा हा प्राण तळमळला. या आपल्या आजरामर गीतातून या मातृभूमीवर असणार प्रेम प्रकट करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज कुठेतरी आठवण येते. अहो या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या क्रांतिकार्याने तळपत राहिले. हो, आपल्या क्रांतिकार्याने संपूर्ण जगभरात तळपत राहिले. या मातृभूमीला पारतंत्र्याच्या शृंखलेतून बाहेर काढण्यासाठी, या मातृभूमीच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी नाशिक येथील भगुरी या गावी 28 मे 1883 रोजी एक स्वातंत्र्य सूर्य जन्माला आला. तेजस्वी, प्रखर आणि दैदिप्यमान असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. लंडन येथील सुटकेनंतर ज्यावेळेस त्यांना भारतात परत आणण्यात येत होतं त्यावेळेस सशस्त्र पहारेकरांच्या नाकावर टिच्चून अभूतपूर्व खळबळजनक आंतरराष्ट्रीय न्यायालय गाजणारे पहिले राजकीय नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होते. म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर असं म्हटलं जातं. यातून त्यांचं देशाबद्दल असलेलं प्रेम आम्हाला आज कुठेतरी दिसून येतं. ज्यावेळेस त्यांना अंदमान येथील तुरुंगात ठेवण्यात आलं त्यावेळेस त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. परंतु या मातृभूमीवर प्रेम असल्यामुळे त्यांनी या सर्व यातना सहन केला. हो, या वेदना होत होत्या त्या त्यांनी सर्व सहन केला. परंतु त्यावेळी त्यांनी समाजसेवेचा हाती घेतलेलं काम बंद नाही होऊ दिलं. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी जातीवादावर आसूड ओढून या प्रथा सगळ्या बंद केल्या आणि विज्ञानाच्या मार्गाने समाज प्रबोधन करण्याचं ठरवलं. त्यांनी त्यावेळेस अनेक ग्रंथ लिहिले. त्यातीलच त्यांचं गोमांतक आणि कमला ही काव्य खूप गाजली. त्याचबरोबर माझी जन्मटेप हे पुस्तक अत्यंत खूप जास्त प्रमाणे गाजलं गेलं. अहो नुसता काळ्या पाण्याचं नाव काढलं तरी अंगावर शहारे यायचे. परंतु 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा, 2 जन्मठेपेच्या शिक्षा आणि अग्निदिव्यातून बाहेर पडल्यानंतर अखेरपर्यंत समाजाची सेवा करत असणारा एकमेव समाजसेवक, एकमेव देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अहो जो माणूस बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुद्धा ब्रिटिश सम्राटाशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी नाकारतो, अहो ज्याला बॅरिस्टरी नाकारण्यात आली असा जगातील एकमेव देशभक्त म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. यातूनच त्यांचं देशावर असलेलं प्रेम, देशावर असलेली निष्ठा आणि एक उत्कृष्ट देशभक्त दिसून येतो आणि कुठेतरी आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भावदर्शन घडून येतो. अहो या एका व्यक्तिमत्वाचे पैलू सांगावे तरी किती.
मस्तकावर सरस्वतीचा वरद हस्त, प्रतिभेची विलक्षण देणगी, असामान्य साहस आणि पुरोगामी विचारांची पाठराखण कशी करावी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून शिकावं. सावरकर समाजसेवा करायचे, परंतु त्यांच्या समाजाला अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी तात्याराव हळूहळू झटू लागले होते. या समाजाला अस्पृश्यतेच्या, जातीवादीच्या अनिष्ट प्रथांमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अनेक मंदिर उभं केली. त्याचबरोबर त्यांनी रत्नागिरीत भागोजी कीर यांच्या मदतीने त्यांनी पतित पावन हे मंदिर उभा केलं. तेथे सर्व जाती धर्मीयांना, तेथे सर्व अस्पृश्य लोकांना त्यांनी मंदिरात येण्यासाठी परवानगी दिली. ती मंदिरं खुलं केली. एवढंच नव्हे तर त्यांनी समाजासाठी अशी कामं केली ती आतापर्यंत कोणत्याही देशभक्तांनी केली नाहीत. यातून त्यांचं राष्ट्रावरती असणारं प्रेम, त्याचबरोबर त्यांनी सहभोजनाचा धडा कावलवला आणि हिंदूंचा धर्मभोळेपणा दूर केला. यातून त्यांची राष्ट्रीय व्यक्तिमत्वता, राष्ट्रावरती असलेलं प्रेम आम्हाला कुठेतरी दिसून येतं. याच महान स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो. आणि खरं तर या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि 22 दिवस अन्न त्याग केल्यानंतर हा एक महान क्रांतिकारक 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचं देहावसन झालं. आणि अखेर एक महान वक्ता, एक महान क्रांतिकारक, एक विद्वान लेखक आणि सशस्त्र क्रांतिकारक आपल्यातून निघून गेले. अशाच या महान वक्त्याला, महान क्रांतिकारकाला माझा त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. मी मनोगत व्यक्त करत असताना काही अपशब्द गेले असतील तर आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी माझे विचार मंचाची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.